मी अरुण घोडके. शिवचिंतन. सह्याद्रीच्या कडेकापरातून उगवलेला एक तेजोमय सूर्य, ज्याच्या प्रकाशाने स्वराज्याचा सारा मार्ग उजळला, असे ज्यांचे वर्णन करावे लागते ते म्हणजे श्री शिवछत्रपती होय. त्यांच्या नेतृत्वाची पारख करणे म्हणजे केवळ एका राजाची कथा सांगणे नव्हे, तर एका विचार क्रांतीचा, एका स्वाभिमानी युगाचा आणि अद्वितीय राष्ट्रपुरुषाचा इतिहास अनुभवणे म्हणावे लागेल. हिंदवी स्वराज्य ही केवळ संकल्पना नसून ती एक ज्वलंत प्रतिज्ञा होती. परकीय सत्तेला च्या अंमलाखाली भरडणाऱ्या रयतेला मुक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अर्पण केला. हाच त्यांच्या नेतृत्वाचा पाया होता. रयतेसाठी जगणारे आणि लढणारे नेतृत्व होते. त्यांच्या जीवनातील असंख्य प्रसंग म्हणजे धैर्य, चातुर्य आणि विलक्षण निर्णय क्षमतेचे प्रतीकच म्हणावे लागेल. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकाभिमुख नेतृत्व. त्यांनी आपल्या मावळ्यांना केवळ सैनिक न मानता कुटुंबाचा भाग मानले. त्यांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न आणि हृदयात अपार प्रेम होते. रयत सुखी तर राज्य सुखी हा त्यांचा मूलमंत्र होता. शिवरायांनी इतिहास घडवला, त्याचबरोबर इतिहासाला नवे वळण दिले. त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आजही राष्ट्रहित, राष्ट्रसंवर्धन, राष्ट्रनिर्मिती काय असते, कशी असावी याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.